नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद करिता आपणास देत आहे धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील दिनांक 23 ऑगस्ट 2026च्या 10 ठळक घडामोडी. उस्मानाबाद शहरातील धाराशिव, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव शहरातील आठवडी बाजार रस्त्यावरून व्यापाऱ्यांना उठवून बाजाराच्या ठिकाणी बसवण्यास करावे मजबूर. देशपांडे स्टँड ते नेहरू चौक रस्ता जसा मोकळा केला तसा ताजमहाल टाकी, उस्मान टी हाऊस व रोमा हॉटेल परिसरातील रस्ताही मोकळा करणे आहे गरजेचे. शेतकरी यांच्यासाठी खुशखबर. PM किसान लाभार्थी यांची यादी झाली जाहीर. नेमकी तारीख कोणती? मिळणार म्हणे 4,000 रुपये. पोर्टलवर यादी पाहण्याचे आव्हान. तुळजापूरचे आमदार यांच्या प्रयत्नातून माळुंब्रा येथे 4 किलोमीटर प्रस्तावित धावपट्टीची हवाई प्राधिकरणाच्या मंडळाने केली पाहणी. या हवाई पट्टीमुळे तुळजापूर विकासाला मिळणार चालना. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. धाराशिव, उस्मानाबाद येथील गडदेवधरी परिसरात तगरभूमी येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी होणार वर्षावास महोत्सव. या महोत्सवास पूज्यवंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख धर्मदेशना होणार. याचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घेण्याची व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खासदार ओमराजेंनी घेतली. माजी वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष व तुळजापूरचे माजी आमदार मंत्री मधुकरराव चव्हाण यांची व कुटुंबीय यांची सदिच्छा भेट. उमरगा तालुक्यातील कसगी चौक येथे एका पिकअप वाहनातून गोमांसाची लपून छपून बेकायदेशीर वाहतूक करणारा पिकअप उमरगा पोलिसांनी पकडला. पिकअपसह 1,60,000 रुपये किमतीचा माल केला जप्त. तामळवाडी पोलीस ठाणे हद्दीत माळुंब्रा मोडवर उत्तर सोलापूर येथील एकाचा पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून व संशयावरून दोघांनी केला खून. तामळवाडी पोलिसांनी अट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करून तपास केला सुरू. धाराशिव शहरात ईद ए मिलाद दिनी DJ मुक्त मिरवणुकीविषयी शहर पोलिसांनी दिल्या मुख्य सूचना. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या कडक कारवाईमुळे DJ चालक व मंडळाच्या मनातही आहे दडकी. वैराग येथील विद्यार्थी पुणे येथे TCने पकडले. खासदार ओमराजेंना फोन विद्यार्थ्यांनी केला आणि चेकरला फोन करून आमदार ओमराजेंनी च्या शब्दावरून TCने विद्यार्थ्यांना सोडले. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.